नमस्कार मित्रांनो. आज जर आपण बघितलं, आज बिहार विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, जे की भारतीय जनता पक्ष, देन नितीश कुमारांचा पक्ष आणि इतर बिहारमधले पक्ष जसे लोजपा आणि अन्य, असं जर आपण समीकरण जर बघितलं तर बिहारमध्ये 243 सीट्स आहेत विधानसभेच्या आणि 243 सीट्समध्ये जर तुम्हाला सरकार बनवायचं असेल तर सरकार बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे होते 122 सीट. आणि खास करून इथं या निवडणुकीचं विशेष हे म्हटलं जाणार, एनडीएनी 202 सीट घेऊन महाविक्रम केलेला आहे बिहारमध्ये. या अगोदर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये पण एनडीएचं जे यश आहे ते त्यांना भरघोस यश भेटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राची पुनरावृत्ती पुन्हा आता बिहारमध्ये झालेली आहे. लोकांनी भारतीय जनता पक्षाला, एनडीएला, नितीश कुमारांना भरभरून पाठिंबा दिलेला या निवडणुकीमध्ये दिसत आहे. आणि यावरूनच आता पुढच्या निवडणुकांची नांदी, रिझल्ट काय राहतील, त्यांचे निकाल काय राहतील, हे आपल्याला थोडं तरी जाणवायला लागलं. कारण आपण सत्तेचा मार्ग असं म्हणतो की महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश हे असे राज्य आहे की जिथून समोर, इथून जर निवडणूक जिंकले, इथं जर जो पक्ष सत्तेत राहिला त्या पक्षाला केंद्रात सरकार बनवण्याची संधी राहते. आणि त्याचप्रमाणे आता बिहारमध्ये पण भरघोस यश एनडीएला भेटलेलं आहे. आपण जर जागा जर बघितल्या, 243 पैकी एनडीएला 202 जागा भेटलेल्या आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष 74 वरून 89 वर आलेला आहे. जनता दल युनायटेड 42 वरून 85 वर. जबरदस्त, वंडरफुल. आणि लोक जनशक्ती पार्टी पण एक शीट त्यांची बिहारमध्ये असताना 18 एक्स्ट्रा शीट त्यांना भेटलेल्या आहे आणि अन्यच्या खात्यामध्ये गेलेल्या आहेत 9 शीटा, जे की अगोदर 8 होते, आता +1 झालेले आहे. तर अशा प्रकारे एनडीएचं बिहारमध्ये खूप सुंदर असं यश आपण या निवडणुकीमध्ये म्हणू शकतो. ते म्हणायलाच पाहिजे. त्यांनी जेही काही कॅम्पेन केलेले आहे ते त्यांच्या कॅम्पेनमध्ये यशस्वी झाले आहे. पुढे आता सरकार कोणाचं बनेल, म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार,